सर, बदलापूरच्या घटनेसारखीच पुण्यात काहीशी घटना घडलेली आहे. काय नेमकी घटना आहे? आरोपी ताब्यात आहे का? कधीचा हा सगळा प्रकार आहे? आपल्याकडे 15 ऑगस्टच्या या दिवशी BT साहनी स्कूलमध्ये भवानी पेठेमध्ये एक प्रकार असा घडला होता की त्या ठिकाणी त्याच हायस्कूलला शिकत असणारा मुलगा आहे 10वीमध्ये. याचं वय जवळपास 19 वर्ष आहे. त्या मुलाने यातली जी पीडित आहे तिला तिचा विनयभंग केला अशी तक्रार आपल्याकडे आली होती पोलीस स्टेशन समर्थला. त्या तक्रारीवरून आपण तो गुन्हा तत्काळ दाखल केल्यानंतर याच्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला सुद्धा आपण पोलिसांनी अटक केलेला आहे आणि त्याचा पुढचे तपास पोलीस स्टेशन समर्थ करत आहे. सर, हा नेमका प्रकार उघडकीस कसा आला? जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस त्या पीडित मुलीने तिच्या आईला सांगितलं. आईने मग आपल्याकडे तक्रार दिली आणि तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पोलिसांनी तक्रार दाखल करून त्या आरोपीला अटक पण आपण केलेला आहे. सर, या आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे? तो शाळेत कसा होता? काही हिस्ट्री या आरोपीच्या नावावर आहे? नाही, असं काही हिस्ट्री नाही. तो त्याच शाळेमध्ये शिकत होता 10वीला आणि त्याचे वडील जे आहेत ते ड्रायव्हर आहेत. असं काही त्याची बॅक हिस्ट्री अशी काही नाही आहे. 15 ऑगस्टला ही जेव्हा घटना घडली तेव्हा ती मुलगी बॅग आणायला गेली होती असं समजते. थोडक्यात तो समरी काय आहे त्या घटनेचा? जेव्हा ती बॅग आणायला गेली असं सांगत होते तिची आई फिर्यादी आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो प्रकार केलेला आहे, विनयभंगाचा प्रकार केलेला आहे. तर ते दाखल मुलीची जी आई आहे तिने तो प्रकार आपल्याला सांगितल्यानंतर आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे.